ज्याच्या हृदयावर भक्ताचे श्रीवत्सलंचन आहे तो तुझा न माझा वळ. ज्याच्या हृदयावर भक्ताचे श्रीवत्सलांजन आहे जा तिथे नोवाळ. काय तुम्हाला सांगू, आईला फोर्स आला, अशा निघाल्या. देव हसले. ते म्हणले अहो गंमत आहे की नाही, शेवटी तुम्हाला आमच्या नामाचाच आधार घ्यावा लागला. देव म्हणले मला बोलू नकोस. हे बघा, मला बोलू नका नामाचा आधार. तुम्ही सुद्धा सगुण होण्याकरता नामाचाच आधार घेतलाय. मलाही नामाचाच आधार आहे आणि तुम्हालाही नामाचाच आधार आहे. कशा करता सांगितलं, सर्व रूपाने तोच आहे. महा दिवाळीचा सण काय, हा खेळ आहे, हा विलास आहे. तसं ही प्रवचन काय, हा विलास आहे. बस याच्यापेक्षा दुसरं काही नाही. तुम्ही म्हणाल सर्व जर एका एवढं सांगायची गरज काय, विलास. बरं का, म्हणून ज्ञानोबारायच्या तत्वज्ञानाचं नावच फार सुंदर आहे, चिदविलास. काय नाव आहे, ज्ञानोबारायच्या तत्वज्ञानाचं नावच अतिसुंदर आहे, चिदविलास. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले स्वरूपी शब्द नाही हे दावावयाच्या प्रवाही चालली असती पायी सत्ताधिक द्रंग मात्र दृष्टत्वीये त्रिविध विशेषणी एकू प्रत्यय परी प्रत्यय विरोणी जाय त्रिविध विशेषणी. कालच सांगितलं अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते, प्राप्त वस्तू ही कधीच प्राप्त होत नसते. फक्त प्राप्त ही प्रतिती प्राप्त होत असते. परमात्मा हा परिच्छिन्नपणाने प्राप्त होण्याची वस्तू नाही की अशी वस्तू आहे ती घेतली. प्राप्त ही प्रतिती प्राप्त होते. ती प्रतिती प्राप्त होण्याकरता अमृतानुभव लिहिला. इथे बाकीचं काही नाही आहे. पुन्हा पुन्हा रोज सांगतोय, पाप नाही, पुण्य नाही, स्वर्ग नाही, वैकुंठ नाही, कैलास नाही, आकाश नाही, काही नाही, स्वरूप मात्र, स्वरूप मात्र. म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी काय सांगताय, फळ विऊनी फुले सुखे. इथे फार सुंदर सुंदर ओव्या आहेत ज्ञानोबारायाच्या. जसं मला कळेल तसं सांगेन मी काय विशेष विद्वान वगैरे काही नाही आहे. इथे बसल्यावर माऊलीचं स्मरण करावं आणि त्यांना म्हणावं तुम्हाला योग्य वाटेल आणि या माणसानं पटेल असं माझ्याकडून प्रगट करा. ज्ञानोबारायाचा अमृतानुभव सांगण्या इतका कोण अजून मोठा आहे. आमचा आपला प्रयत्न आहे. लहान मुलाला उभं राहता येत नाही पण भिंतीला हात टेकून चालायला शिकतं. तसं अजून आम्ही उभे पण राहिलो नाही, भिंतीला धरलो आहे. तसं माऊलीला धरलं एवढाच आमचा आधार आहे, याच्यापेक्षा पुढचं काही नाही. ते म्हणाल पुढे काही आहे, उभं राहायला का बिलकुल नाही. पण ज्ञानोबारायच्या तत्वज्ञानामध्ये दृंग मात्र द्रष्टा हा एक अलौकिक शब्द आहे. दृश्य द्रष्टा दर्शन त्याच्या पलीकडे दृंग मात्र द्रष्टा. ज्ञाता ज्ञे ज्ञान त्याच्या पलीकडे सत्ता मात्र ज्ञान. काय आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्व हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताची नसे. काय प्राप्त व्हायचंय का अप्राप्त व्हायचंय काही नाही, फक्त प्रतीती घ्यायची बस. प्रतीती घेणं नामेच प्राप्त होणे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. वारकऱ्याच्या घरात जन्म झाल्या कारणाने भिंत सापडली, आधार सापडला. आधार सापडला म्हणजे इकडे तिकडे मध्ये लोंबकळत राहिलो नाहीत, आधार सापडला. आधार सापडल्यानंतर केव्हा का होईना माऊलीचा स्पर्श झाला नाही का. हो अवे बघा, माणसं म्हणतात कथा आहे ना, भिंतीवर बसले आणि तिला चल म्हणले. काही काय म्हणतात माणसं म्हणतात हे खोटं आहे, असं कुठे झालंय का. ठीक आहे, वाद करायचा नाही नाही का. जड भिंत नाही का, एवढ्या सगळ्या भिंती या आल्यात माझ्या प्रवचनाला. ह्या भिंती सुद्धा घरात बसलेल्या होत्या. त्या भिंतीला माऊली म्हणले चल अमृतानुभवाचं, तुर 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 चालत आल्या. नाही नाही, ती भिंत चालवली तुम्ही बघितलं नसेल. या भिंतीला कोणी चालवलं नाही तर भिंती अशा अमृतानुभवाकडे येत नाहीत. माऊलीची आज्ञा झाल्याशिवाय अमृतानुभव ऐकण्याकरता भिंती जगभर फिरतील, पण अमृतानुभव चला म्हातारपणी बघू. नक्की त्याला माहिती आहे मी जगणार आहे. मोठं गंमत आहे का नाही.
काही काही वेळेला माणसं आम्हाला मजेशीर भेटतात. एका गावी गेलो, भेटला, दर्शन घेतलं. काय महाराज प्रवचन, आता हे ऐकायची सवय झाली, त्याच्यामध्ये विशेष काही नाही. आम्ही ते सोडून देतो. आम्हाला माहिती आहे आमच्याजवळ काही नाही, आहे ते त्यांचं आहे. जे आहे ते त्यांचं त्यांना चरणी अर्पण केलं, आपण मोकळं होऊन निघून जावं. अंधार असतो, रस्ता ओलांडताना नीट ओलांडा. बरोबर आहे का कोणी? तो म्हटला तू चल. मला काही त्यातलं कळत नाही. ते तुम्ही आणि तुमचा परमार्थ काय करायचं ते करा. माझं बोलणं कळलं? हे बघा, पुढच्या क्षणाची शाश्वती नाही म्हणूनच काळजी. पुढच्या क्षणाची शाश्वती असली ना तर तुम्हाला एक खरं सांगू का, या जगात कुणीच कोणावर प्रेम केलं नसतं. कुणी कोणाची चौकशी सुद्धा केली नसती. अरे बाळ्या, तुला कळलं का, तुझे वडील आजारी पडलेत. काय होतंय आई त्यांना? आता सुद्धा बघत नाहीत. आणि जर येताना तुमच्याबरोबर एक चिठ्ठी आली असती की हा माणूस 90 वर्ष जगणार आहे, कोणी बघितलं असतं तुमच्याकडे? काय नाही. कशाला औषधावर खर्च करायचंय? कशाला मरतंय ते 90 पर्यंत? याचा अर्थ कळला? भविष्य तुमच्याही हातात नाही, माझ्याही हातात नाही, म्हणून तरी एवढं प्रेम करतोय. भविष्य जर कळेल, कळावं असं प्रत्येकाला वाटतं. मला सुद्धा वाटतं. काय? मला सुद्धा वाटतं. हो, हे बघा, चुकलं काहीच नाही. पुढे काय होणार आहे मागचं माहिती आहे. आत्ता तर मी तुमच्या समोर बसलोय. अजून किती वर्ष मी चातुर्मास करीन माहीत नाही. काय माहिती आहे मला? किती वर्ष सांगेन माहीत नाही. कळून घ्यावं असं वाटतं. हा जीव स्वभाव आहे, त्याच्यामध्ये चुकलं काही नाही. पण अजून ते कुणालाही नीट सांगता आलं नाही. सर्व आहे ते कुणाच्या हातात आहे. म्हणून लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. काय आहे? आहे काय? जगत काय आहे? जीव काय आहे? परमात्मा काय आहे? जास्ती भानगड पडू नकोस. बघ, अमृतानुभव बघ, कळले. काही नाही, जाणायचं काही नाही. जाणणं ज्याच्यानी आहे तोच तो आहे. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे उठत असे पंडुसुता ते तयाचे रूप. सांडो निरूप नाम अभिमान स्फुरे जे का उद्धवपण ते मद हृदयस्थाचे रूप जाण त्यासी तत्वा शरण रिगावे. बघा, एवढ्या गर्दीत एखादी बाई असेल, तिचा नवरा असेल, ओळखता आलं तर बरं, न ओळखता आलं तर पंचायत ना. किती पंचायत होईल बघा ना. असं ताट घेऊन आलेली आणि बघते, इकडे बघते, इकडे बघते, इकडे बघते, कुठेही काहीही दिसेना नीट. घडलं काय? हा का हा का हा का हा. पुढे जातात परत येतात, पुढे जातात परत येतात. काय असतं, पाडवा होता, देवाला वाटलं थोडंसं आज फुरसतीने मंडळींची मस्करी करावी थोडीशी. सणावाराला जरा तुम्ही करता की नाही मस्करी? थोडंसं बरं असतं. मस्करी केल्यावर वातावरण मोकळं होतं. तसं जरा हे असं करताना थोडंसं हसले देव. कळे ना कुणाला ओवाळू? मी काय सांगतोय कळलं का? जिकडे बघावं तिकडे तोच. हाही तोच, तोही तोच, तोही तोच, तोही तोच, सगळे देव तोच. घाम फुटलाय साहेबाला. असा पदर घेतायत, असं करतायत, असं करतायत, असं करतायत. देवाने सुरुवात केली. नामया, उशीर होतोय. लाईन वाढली रावळात. आटपा म्हणावं. तो आईसाहेबांचा जीव कासावीस. तिथे नामदेव आणि अभंग लिहिलाय, माझ्या गाठचं सांगत नाही मी. लाजले गे माये आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू. जिकडे पाहे तिकडे, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माये आता कोणा ओवाळू, आता कोणा ओवाळू. लाजल्या कुणाला ओवाळू? याला का त्याला, का त्याला का त्याला. नामया, आटपा म्हणावं. शेवटी नामदेवरायाकडे बघितलं. मी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून सांगतो, थोडंसं हे बाजूला ठेवू. बाजूला नाही, त्याच्यातच आहे. शेवटी नामयाकडे बघितलं असं. अरे नामा, अरे बाबा. अगं माई आहे, घाबरतेच कशाला म्हणले? अरे सूर्याच्या उजेडात सूर्य बघायचा.
तसं आपल्या निजज्ञानाच्या आधारानेच निजज्ञानाची प्रतीती घ्यायची. सूर्याला बघण्याकरता दुसरे कशाची आवश्यकता आहे असं समजूच नका. बघा पुन्हा म्हणतो, सूर्य उदय झालिया, सूर्य सूर्यची पहावा, तेवी माते भजावया, मीच, दुसरं कोण नाही, मीच हेतू आहे, मीच. आत्मयासी पाहो जाता, पाहणीची होय आत्मा तत्वता. मग दिसायाची वार्ता तुटून गेली. दिसायाची वार्ता तुटून गेली शब्दाचा अर्थ आता दुसरं काही बघायला शिल्लक राहिलं. जेथे देखे तेथे तुझीच केलं. केल्यावर काय दिसलं यशोदेला? सर्व तोच दिसला. केला, चकित झाली. आणि सर्व ठिकाणी तो दिसल्यानंतर बघायचंच संपलं. तिला काही कळेनाच काय बघावं. करून जिकडे बघावं तिकडे तोच. एक कधीतरी गोष्ट सांगत असतो मी. दिवाळीचा सण होता, मजेशीर गोष्ट आहे. दिवाळीचा सण होता आणि पांडुरंग नामदेवरायाला म्हणाले, अहो नामदेवराया, आम्ही तुमच्याकडे फराळाला येणार आहोत. आणि त्या फराळाला येणार म्हटल्यावर नामदेवरायाला आनंद झाला. मग घरी सगळं फराळाचं वगैरे केलं. मग देव काय एकटे येणार का? बाकीचे देवसुद्धा बरोबर आलेच बरं का. सगळे आल्या. मग झालं बाबा, माईसाहेबी बरोबर आल्या. ठरलं सगळ्यांचं, आज नामाच्या घरी आपली दिवाळी साजरी करू. झालं बाबा, बसले सगळे. बसल्यावर फराळ विराळ सगळा सुंदर झाला. करंजी झाली, चकली झाली बरं का, लाडू झाले, सगळं झालं. मग शेवटी ओवाळ्याचा समारंभ. पाडव्याला बायको, भाऊबीजेला बहीण, असं ठरलेलं आहे आपल्याकडे. मग त्या दिवशी पाडवा असल्या कारणाने आईसाहेब घेऊन आल्या ताट. आता ओवाळ्याला सुरुवात कोणापासून करायची? सगळे देव बसलेले. आता पांडुरंगापासूनच ओवाळणार ना. म्हणून आईसाहेब अगदी, आता आईसाहेब कशा नटल्या असतील? आईसाहेबासारख्याच. हिरवागार शालू काय, नथ काय, दागिने काय, कोणासारखी म्हणून काय सांगू, लक्ष्मीसारखीच नटली. झाली, नटल्या बिटल्या, असं सुवर्णाचं ताट बीट घेऊन आल्या. असं आल्या, सगळ्या निघाल्या. आणि आता आपण बघतो ना कुठून बसलेत आपले. म्हणून जेव्हा असं बघितलं तेव्हा सगळी सारखीच दिसू लागली. काय महाराज? पहा म्हटलं, ठीक आहे, मी ठरवलंय की अजून 5 वर्षांनी रिटायर झाल्यावर तुमच्यावर राहायचं आहे. आता मला 76 चालू. नक्की मीच आहे का नाही माहिती नाही, आणि तुम्ही आहे का नाही माहिती नाही, तरी पण आशावादी आहे. चांगला. अरे कुणाला माहिती आहे, इथे तुकाराम महाराज म्हणतायत. मग मी त्याची गंमत केली. मी म्हटलं, ग्रस्ता जरा पाय पुढे कर पाहू तुझे. मला म्हटलं, का महाराज? आम्ही तुमचं दर्शन घेतो ना, आमचे अरे ऐकताय म्हटलं, माझं पाय पुढे दर्शन घेऊन. का दर्शन घेतलं? म्हटलं तू माऊलीपेक्षा मोठा. नाही म्हटलं, तुकाराम महाराजापेक्षा सुद्धा मोठा. ते म्हटलं कसा? कारण तुकाराम महाराज म्हणतायत क्षणभंगूर नाही भरवसा, आणि तू 5 वर्ष सांगतोयस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मासी पाख पाखडे तवयची सरे. माशीने पंख वर करू दे आणि खाली करू दे, इतकं सुद्धा आयुष्य आहे का नाही सांगता येत नाही, आणि तू 5 वर्ष म्हणतोयस. नक्कीच. तेव्हा पुढच्या गोष्टी करू नका. हे बघा, ते हरिपाठ फार मजेशीर आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी सांगितलं. क्षणभरी सांगितलं काम कळलं का तुम्हाला? तेवढंच तुमच्या हातात आहे. मागचा क्षण संपलाय, तो भूतकाळ आहे. पुढचं भविष्य आहे, माहिती नाही. घरीसुद्धा नीट पोचाल का नाही? मी वाईट बोलत नाही. सगळ्यांनी घरी पोचावं, आणखीन 100 वर्ष जगावं माझ्या सकट. काय बिघडलं? काय बिघडलं कुठे? पण सांगता येतं का नक्की? बरं का. आता 26वं वर्ष आहे हे तुम्ही ऐकताय माझं. एक का दिवस झाले. घरात निघताना भरवसा नाही.
म्हणून बायको दारापर्यंत पोचवायला येते. नीट जा.